वक्फ संशोधन बिल हे मागच्या आठवड्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये अनुक्रमे पास झालं. आता त्याची महामहिम राष्ट्रपतींची सही देखील त्या बिलांवर झालेली आहे. यथावकाश शासन त्याचं नोटिफिकेशन काढेल, ते गॅझेटमध्ये येईल आणि याचं कायद्यात रूपांतर होईल. पण त्याचे परिणाम लगेच दिसायला लागले. केरळमधल्या मुनंबम गावातले जवळपास 50 लोक लगेच भारतीय जनता पक्षात आले. हे लोक ख्रिश्चन आहेत. यांच्या अनेक पिढ्यांपासून असलेल्या जमिनी या वक्फ बोर्डानं ताब्यात घेतल्यात, बळकावल्यात, हिसकावून घेतल्यात. केरळमधल्या ख्रिश्चन समाजाच्या बऱ्याच जमिनी, अनेक ठिकाणी चर्चच्या जमिनी सुद्धा वक्फ बोर्डानं बळकावलेल्या आहेत. त्यामुळे विशेषतः केरळ आणि अन्य काही भागातल्या ख्रिश्चनांची सुद्धा अशा प्रकारचा संशोधन कायदा हा केला जावा ही जुनी मागणी राहिलेली आहे. आता त्यांची ती मागणी पूर्ण झाली आणि त्याचा लगेचचा परिणाम म्हणजे केरळमधल्या मुनंबम गावातले 50 ख्रिश्चन लोक हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करते झालेले आहेत.